नमस्कार. तर रोजच्या वापरातल्या काही वस्तू नकळत खूप तेलकट आणि चिकट होतात. तर आज त्या मी अगदी सोप्या पद्धतीने कशा स्वच्छ करायच्या ते दाखवणार आहे. तर यासाठी मी कोणतेही महागडे क्लीनर नाही तर एक साधी सोपी घरगुती ट्रिक वापरणार आहे. तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा आपण लायटर बघू. तर हे खूप तेलकट होतं बघा. रोज सारखा हात लावून किती वेळा हात लावतो आपण दिवसभरात ते सांगता येत नाही. तर त्यासाठी मी थोडंसं हँडवॉश घेतलं आहे आणि त्याच्यावर एक थेंब फक्त पाणी टाकून घेणार आहे. आणि आता ते आपण घासणीने असं एकदम साफ करून घ्यायचं आहे. एकदम ते तेलकटपणा त्याचा हँडवॉशमुळे निघून जातो आणि एकदम लायटर हे स्वच्छ आणि छान नव्यासारखं होतं. हे बघा तुमच्यासमोर मी ते क्लीन करून दाखवलं. आणि एका कॉटनच्या स्वच्छ कपड्याने ते पुसून काढायचं. अगदी लायटर हे चकचकीत होतं. आपण 2-3 दिवसाला हे असं साफ करू शकतो. आता हा तिखट मिठाचा डबा आहे. तर याच्यावर सुद्धा मी 2-3 थेंब पाणी टाकून घेणार आहे आणि थोडंसं हँडवॉश घ्यायचं आणि या साध्या घासणीने आपण फक्त त्याच्यावर असं स्वच्छ घासल्यासारखं करायचं आहे. पण पाणी अगदी कमी घ्यायचं आणि हँडवॉशसुद्धा कमी घ्यायचं. आपल्याला फक्त त्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी आपण हे हँडवॉश घेतो आहे आणि अगदी डबा आपला चकचकीत दिसण्यासाठी करतो आहे. तर हा डबा आपण काही रोज घासू शकत नाही. तर आपण 1-2 दिवसाला अशा पद्धतीने जर पुसून घेतला तर अगदी घासल्यासारखा स्वच्छ होतो आणि एका कॉटनच्या कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर जास्त हँडवॉश लावायचं नाही, नाही तर डब्याचं ते निघणार नाही. म्हणून थोडंसं दोन वेळेस 2 कपड्याने आपण हे स्वच्छ पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. तर पाणीसुद्धा जास्त वापरायचं नाही. आपल्याला फेस करून घ्यायचा नाही, तेलकटपणा घालवायचा. बघा किती स्वच्छ असा डबा झाला आहे. आता पुढचं आपण पाहू ती तेलाची किटली. त्यालासुद्धा मी थोडंसं हँडवॉश घेणार आहे. तर तुम्ही कोणतंही घ्या. आणि हे बघा सुरुवातीला मी झाकण तुम्हाला स्वच्छ करून दाखवते. थोडंसं तेलकट असतं त्याच्यामुळं ते थोडंसं जोर देऊन घासलं झाकण की लगेच निघतं. आणि आजूबाजूलासुद्धा त्या घासणीने अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. तर हे जर घासणीने घासल्यावर अगदी स्वच्छ असं निघतं. आपण ज्याप्रमाणे भांडे घासतो त्याप्रमाणे ते अगदी चकचकीत अशी किटली होते. तर आपण कपड्याने रोज पुसून घेतो पण त्याचा तेलकटपणा काही जात नसतो आणि आपली किटली जशीच्या तशी तेलकटच राहते. त्याच्यामुळं मी हे अशा प्रकारे रोजच्या रोज घासणीने थोडंसं फक्त जिथं तेल आहे तिथं घासून घेते आणि एका कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचे. फक्त हँडवॉश थोडं कमी वापरायचं, जास्त वापरायचं नाही. त्याचा फेस होऊ द्यायचा नाही. फक्त तेलकटपणा जाण्यासाठी थोडासा हँडवॉश घेऊन आपण हे अगदी स्वच्छ घासून घेऊन आपण हे पुसायचे. तर ही किटली आपण रोजच्या रोज घासू शकत नाही. त्याच्यातील तेल संपल्याशिवाय आपण ते साफ करू शकत नाही. तर म्हणून मी अशा प्रकारे ही किटली साफ करते. पण 2 कपड्यांनी ही किटली आपण साफ करून घ्यायची. तर एक कपड्याने पुसून झाल्यावर परत अजून एक दुसरा कपडा घ्यायचा आणि स्वच्छ करायचं. म्हणजे काय होतं हँडवॉश थोडंसुद्धा राहत नाही आणि तेलकटपणासुद्धा सर्व निघून जातो. हे बघा किटली अगदी आपली चकचक अशी झालेली आहे. त्याच्यानंतर मी काय करत असते एक डिश घेते आणि डिशवर एक टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावर किटली ठेवते. म्हणजे ओटा आपला तेलकट होत नाही. आता हा पापडाचा डबा आहे बघा. तर हे मोठे मोठे पापड आहेत. तर हे तुम्हाला मी हा डबा साफ करण्यासाठी दाखवण्यासाठी मी हा डबा क्लीन केलेला नाही आहे. तर ह्याच्यातसुद्धा मी थोडंसं हँडवॉश टाकले आणि घासणीने बघा अशा प्रकारे त्याला घासून काढले. तर त्याचा लगेच तेलकटपणा निघून जातो. हँडवॉशने कसे आपले हात स्वच्छ होतात त्याचप्रमाणे हे भांडेसुद्धा अगदी स्वच्छ होतात. तर हे बघा तुमच्या देखत मी घासणीने फक्त त्याला असा हात फिरवलेला आहे आणि अगदी डबा अगदी क्लीन असा दिसत आहे. तर त्याच्यानंतर काय करायचे कॉटनचा कपडा घेऊन आपण ते पुसून काढायचे. एक लक्षात ठेवायचं त्याच्यावर हँडवॉश थोडंही राहिलं नाही पाहिजे. त्याकरता आपण अशा पद्धतीने पुसून घेऊन थोडंसं नंतर पाणी टाकून जरी आपण हे दुसऱ्या कपड्याने पुसून घेतलं तरी डबा अगदी क्लीन असा होतो. हे बघा अगदी चकचकीत घासल्यासारखा आपला हा डबा झालेला आहे. आता आपण मिक्सर कसं साफ करायचं ते बघू. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा वायर क्लीन करून घेऊ. तर त्याच्यासाठी ही अशी घासणी घ्यायची, ही वायरची घासणी घ्यायची बघा आणि त्याच्यावर थोडंसं हँडवॉश टाकायचं. अगदी थेंबर टाकायचं, पाणीसुद्धा थेंबर टाकायचं आणि त्या घासणीने अशा प्रकारे त्याला आपण ही वायर क्लीन करून घ्यायची आहे. तर हे असं घासल्याने त्याला अगदी स्वच्छ असं होऊन जातं. अगदी कलर बघा तुम्ही व्हाईट कलर त्याला यायला लागलेला आहे.
थोडंफार म्हणलं तरी आपला हात लागतो आणि ती वायर काळी पडत असते. त्याच्याकरता आपण याने अशी क्लीन करून घ्यायची. तर याच्यामुळं काय होतं, अगदी या घासणीमुळे अगदी तेलकटपणा त्याचा निघून जातो. आणि आपण हँडवॉश हे नेहमी हात धुण्यासाठीच वापरतो, तर त्यामुळे त्याचा तेलकटपणा सर्व निघून जातो. तर ही पिनसुद्धा अशा प्रकारे आपण त्या घासणीनीच थोडी घासायची, फक्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर इलेक्ट्रिक वस्तूला आपण पाणी वापरत नाही, म्हणून आपण अगदी थेंबभरच पाणी घेऊन आपण ही वायर अशी क्लीन केलेली आहे बघा. तर अगदी व्हाईट कलरची अशी झालेली आहे, अगदी 1 मिनिटामध्ये ती साफ झालेली आहे. आणि आता आपण हे मिक्सरही कसं करायचं क्लीन ते बघू. तर त्याच्यासाठी अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. सर्व मिक्सरला अगदी थोड्या प्रमाणात पाणी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं ते बघू. तर व्यवस्थित पाणी लावल्यानंतर थोडंसं 2 मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे. आणि हे बघा, हे मधीसुद्धा काळं झालेलं आहे पूर्ण. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ही जी घासणी आहे ती त्याच्यामध्ये टाकून एका चमच्याने किंवा एखाद्या ब्रशने ती स्वच्छ करून घ्यायचे. आणि नंतर हाताने आपण ते चोळून घ्यायचे. अगदी त्या घासणीने काय होतं, ही वायरच्या घासणीने मिक्सरही खराब होत नाही, चरे पडत नाही आणि आपलं मिक्सरसुद्धा स्वच्छ होतं. तर बाकीच्या गोष्टी आपण सोडा किंवा व्हिनेगर यांनीसुद्धा स्वच्छ होतं, पण त्यांनी हाताला आपले इजा होते. काही वेळेस आपल्या हाताला त्यांनी त्रास होऊ शकतो. त्याच्याकरता आपण हे हँडवॉशनी केलं तर आपल्या हातालाही काही त्रास होत नाही आणि मिक्सरसुद्धा अगदी क्लीन असं होतं. हे बघा, तुमच्या देखत मी करून दाखवलं आहे. तर याला काही वेळ लागत नाही. तर अगदी 5 मिनटामध्ये आपण हे सर्व क्लीन करू शकतो. तर माझं हे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करायचं म्हणून हे मिक्सर थोडंसं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागतो आहे. आणि नंतर अशा कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर 2 कपड्यांनी ते पुसून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी क्लीन असं होऊन जातं. तर बाजूनीसुद्धा बघा, आपण बाजूनीसुद्धा क्लीन करणार आहोत. हे थोडंसं अजून थोडं ते सुकून गेलं आहे, तर थोडं पाणी लावलं मी आणि आता घासणीने पूर्ण ते मी साफ करून घेते. तर ह्याला अशा थोडी डिझाईन असल्यामुळे थोडंसं आपण त्याला ब्रशचासुद्धा वापर करणार आहोत. तर थोडंसं किंचित हँडवॉश घ्यायचं, जास्त हँडवॉश घ्यायचं नाही. तर तेलकटपणा जो आलेला असतो, काळपटपणा जो आलेला असतो, तो घालवण्यासाठी आपण फक्त हे हँडवॉश घेतो आहे. आणि त्याची चमकही यामुळे छान राहते आणि अगदी कलर त्याचा अगदी व्हाईट होतो. तर या डिझाईनमध्ये जे आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित अगदी घासणीने साफ करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जर खूप बारीक डिझाईन असेल तर आपला हात जर त्याच्यामध्ये जात नसेल तर आपण एखाद्या ब्रशने ते क्लीन करून घ्यायचं. ते लगेच होतं, त्याला वेळ लागत नाही. हँडवॉशनी अगदी स्वच्छ करायला खूप सोपं जातं. तर हे बघा, आणि बटनाच्या कडेनेसुद्धा ते खूप खराब झालेलं आहे. बटनसुद्धा आपण ते अगोदर सर्व घासणीनेच आपण सर्व करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व ते तुम्हाला करून दाखवते आहे. तर मी मुद्दामच ह्या कलरचं घेतलेलं आहे. जर व्हाईट कलरचं जर आपण घेतलं ना तर काय होतं, थोडं जरी आपल्याला त्याला काळपटपणा आला, काही झालं, खराब झालं, तर आपण लगेच क्लीन करतो. त्याच्यामुळे मी नेहमी असे लाईट कलरच्या सर्व वस्तू घेते. आपल्याला वाटतं की आपण मळखाऊ कलर घ्यावा, पण ते काय होतं, तर आपल्या वस्तू त्याच्यामुळे अजून खराब होतात. त्याच्यापेक्षा आपण ह्या कलरचं जर घेतलं तर आपल्याला क्लीन करायला सोपं जातं, आपण लवकर करून घेतो, ते आपल्या डोळ्याला चांगलं वाटत नाही. तर हे बघा, ब्रशने मी सगळीकडं केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या कलरचं आपण वस्तू घेतल्या पाहिजे, तर मला हे कमेंटमध्ये सांगा. तर मी माझं मत तुम्हाला सांगितलं, तर तुम्हीसुद्धा मला की तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा. तर हे बघा, आता मी कपड्याने स्वच्छ करून घेतले. स्वच्छ पुसून घ्यायचं. तर घासणीने घासल्यामुळं काय होतं, त्याचं सर्वच ती घाण जी साचलेली आहे ती सर्व निघून जाते आणि आपल्याला ही चरेसुद्धा पडत नाही. ही घासणी अगदी साधी आहे, त्याच्यामुळं त्या मिक्सरला काही होत नाही, अगदी क्लीन असं व्यवस्थित होतं. कारण मिक्सरला थोडंसं नाही म्हणलं तरी आपलं हात हा तेलकट लागतोच. आपण जे करतो त्याच्यातून
काही वेळेस बाहेरही येतं, मिक्सरवर ओघळ येतात, आपण जे बारीक करतो तर काही पण बाहेर येऊन खराब होतंच मिक्सर. त्याच्याकरता त्याला थोडंसं आपल्याला क्लीन करायला थोडं अवघड जातच असतं. त्याच्याकरता आपण जर हँडवॉश वापरला आणि अशा प्रकारे घासणी जर वापरली तर काही त्रास होत नाही. तर मी काय करत असते, खराब होऊच देत नाही. थोडा जरी डाग जरी पडलेला असेल तर लगेच थोडंसं घासणीने तिथं हे करून कपड्याने लगेच पुसून घेते. पण 2 वेळेस पुसून घ्यायचं, 2 कपडे ठेवायचे, म्हणजे काय होतं ते हँडवॉश थोडंही राहत नाही. हे बघा, अगोदर मी या कपड्याने पुसून घेतलं आहे आणि नंतर परत दुसरा आपण कपडा ते क्लीन करण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे काय होतं, थोडंही त्याला हँडवॉश राहत नाही आणि व्यवस्थित निघतं. पण हँडवॉशचा सुद्धा आपण कमीच प्रमाणात वापर करायचा, जास्त नाही वापरायचं. म्हणजे काय होतं, त्या मिक्सरला थोडंही ते हँडवॉश राहत नाही. तर मी आज हे सर्वच अगदी ब्रशनी व्यवस्थित अगदी क्लीन केलेलं आहे. अगदी पांढरं चक्क, अगदी व्हाईट कलरचं ते आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर आता हे दुसऱ्या कपड्याने मी ते पुसून घेतलं आहे. जर तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं हँडवॉशचं फेस वगैरे, तर आपण परत 2-3 वेळा ते पुसून काढायचं आणि मग ते निघून जातं. तर मी जास्त हँडवॉश वापरलेलंच नाही, तुमच्या देखतच अगदी थोडंसं घेतलं आहे. तर त्याला थोडंसंच लावावं लागतं, काहीच आपल्याला जास्त लागत नाही, कारण त्याने लगेच निघतं. आपले हातसुद्धा बघा तेलकट वगैरे असतील, खराब झालेले असतील तर हँडवॉशने लगेच क्लीन होतात. त्याच पद्धतीने वस्तूसुद्धा अगदी क्लीन होतात. तर सर्व माझं हे मिक्सर बघा अगदी स्वच्छ पुसून झालेलं आहे, त्याची वायरसुद्धा क्लीन झालेली आहे. आता ही तेलाची बॉटल आहे बघा, ही रिकामी झाली म्हणून मी ही साफ करणार आहे. जर रिकामी नसेल तर ती अशाच पद्धतीने फक्त वरून त्याला घासणीने साफ करायची आणि त्याला धुवून काढायची. तर आता ही मध्ये कशी साफ करायची मी ते तुम्हाला दाखवते. तर ही मध्ये जे साफ करायची असेल तर काय करायचं, ही जी घासणी आहे तर ती ही बॉटलमध्ये टाकायची आणि एक चमचा घेऊन ती चमच्याने अशा प्रकारे घासणीने ती स्वच्छ करून घ्यायची आहे. अगदी 2 मिनटामध्ये ही बॉटल क्लीन होते आणि वरून आपण व्यवस्थित ती घासणीने हँडवॉश लावूनच आपण ती साफ करायची आहे. जरी त्याच्यामध्ये तेल असेल तर वरून साफ करून आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची. अगदी व्यवस्थित अशी ती क्लीन होते. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस तेल भरून ठेवतो तर त्यावेळेस अशा प्रकारे छोटी डिश किंवा एखादी वाटी घेऊन आपण त्याच्यामध्ये ही बॉटल ठेवायची, म्हणजे खाली तेलकट अजिबात होत नाही. तर हे अशा प्रकारची वाटी जरी ठेवली तरी पण ही बॉटल अगदी व्यवस्थित बसते आणि आजूबाजूला तेल सांडत नाही आणि आपली जिथं आपण तेल ठेवू ती जागा खराब होत नाही. आता आपण हँडवॉशनीच सर्व साफ केले, तर आता हँडवॉशची बॉटल कशी साफ करायची ते बघू. तीसुद्धा आपण अशाच प्रकारे घासणीने स्वच्छ करून घ्यायची आहे. तर मी किचनमध्ये नेहमी हँडवॉश ठेवत असते, तर ती बॉटलसुद्धा आपली व्यवस्थित राहिली पाहिजे. तर ती अशा प्रकारे आपण ती घासणीने अगदी जोर देऊन, कारण ती खराब होत असतं, जोर देऊन स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपण ती नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची. कारण आपण हे किचनमध्ये ठेवल्यामुळे तेलकट होऊन जाते. तर तुम्हाला ही माझी ट्रिक्स कशी वाटली, तुम्हाला जर माझी ही ट्रिक जर आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बाकीच्या वस्तू स्वच्छ करता, तेलकट वस्तू कशा स्वच्छ करतात हे मला नक्की सांगा. तर ही बघा अगदी स्वच्छ अशी क्लीन झालेली आहे आणि आता आपण ही नळाखाली स्वच्छ धुवून घेऊ, व्यवस्थित झालेली आहे. तर आपण अशा प्रकारचे ज्या तेलकट वस्तू, कोणतीही वस्तू आपण क्लीन करू शकतो. तेलाचा डबा, तुपाचा डबा, त्याच्यानंतर आता हे बघा भाजी चिरण्यासाठी आपण जे चॉपर वापरतो तर ते सुद्धा वरून आपण हात लावून खराब होतं. तर ते सुद्धा अगदी थोडंसं हँडवॉश घेऊन घासणीने अशा प्रकारे आपण क्लीन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसायचे. कारण हे तेलकट होतच असतं, प्रत्येक वेळेस आपण हात लावतो तर त्यामुळे ते खराब होतं. तर आपण हे असं पुसून घ्यायचं आहे. तर भरपूर गोष्टी आपण या हँडवॉशनी तेलकट वस्तू आपण साफ करू शकतो आणि तुम्हीसुद्धा कशा साफ करता हे मला नक्की सांगा. तर हा तुपाचा डब्बासुद्धा मी अशाच प्रकारे क्लीन करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.